सुनील शेळकेंनी कुणालाही धमकावलं नाही असं म्हणणं आहे खुद्द अजित पवार यांचं। कार्यक्रमाला गर्दी जमली नाही, मग पळवाट म्हणून शेळकेंना टार्गेट केल्याचा त्यांनी आरोप केला। अजित पवारांकडून सुनील शेळकेंची पाठराखण करण्यात आलेली आहे। मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही। आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला नाही, कुणालाही दाटी केली नाही। मी नंतर त्याच्या खोलात गेलो की असं का झालं, तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अतिशय नगण्य उपस्थिती होती। मग आता उपस्थिती ज्यांनी कार्यक्रम केला त्यांना उपस्थिती जास्त दाखवता आली नाही, मग पळवाट म्हणून त्यांनी टार्गेट त्या सुनील शेळके आमदार साहेबांना केलं। वास्तविक हे बरोबर नाहीये। महायुतीमधील जागा वाटप हे उद्यापर्यंत फायनल होईल असं अजित पवारांचं म्हणणं आहे। तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील असा देखील दावा अजित पवारांनी केला। मी शिंदे फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलंय। उद्या कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजी, प्रफुल्ल पटेल, आपले चंद्रकांत, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आम्ही दिल्लीला जाऊ आणि उद्या बहुतेक फायनल होईल। आम्ही किती जागा मागितल्या ते मी इथं जाहीर करणार नाही। आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितलेल्या आहेत। तेवढं मिळणार का? अरे आम्ही व्यवस्थित, तू काय आम्हाला वेडाबिडा समजतो खरे की सन्मानजनक? एक मिनिट, तिघांचा सन्मान राहील अशा प्रकारचं जागा वाटप होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।